नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कियान आणि कियानची आई हे सोसायटीमधून घरी जात असतात. तेवढ्यात तिथे अशोक मामा येतात आणि ते त्यांना अडवत म्हणतात की 1 मिनिट, हा मुलगा तुमचा का? कियानची आई म्हणते की हो, आता माझ्यासोबत चाललाय म्हटल्यावरती माझाच मुलगा नाही का? अशोक मामा म्हणतात की वाटत नाही पण तसं. कियानची आई म्हणते काय? अशोक मामा म्हणतात नाही, एवढं तुम्ही आता अभिमानाने सांगताय म्हटल्यावरती असेल हा तुमचा मुलगा. पण कसं आहे ना, अभिमान वाटावा अशी जर त्याची वागणूक असती ना तर जरा बरं झालं असतं. कियांची आई म्हणते का काय झालं? अशोक मामा म्हणतात कसं आहे ना, मुलं ही टिपणीसारखी असतात. आपले आई वडील काय बोलतात काय वागतात ते लगेच टिपून घेतात. त्यामुळं मुलांना चांगली शिकवण देणं ही पालकांची जबाबदारी नाही का? कियांची आई म्हणते अहो पण झालंय तरी काय? अशोक मामा म्हणतात की अहो तुमचा हा मुलगा त्याच्या वयाच्या मुलांसोबत वाईट वागतो. आता माझा नातू याच्यासोबत खेळायला आला होता तर ह्याने त्याला खिळीस केलं, त्याला ढकलून दिलं, त्याला मारलं. तर कियांची आई म्हणते की काय रे कियान, तू असा वागतोस? कियान म्हणतो अगं आई, मी एकटा नसतो, पार्थ पण माझ्यासोबत असतो. अशोक मामा म्हणतात की बघा, दिला का नाही त्याने कबूल जबाब. अहो त्याला जरा शिकवा की मुलांसोबत कसं वागायचं असतं, कसं समजून घ्यायचं असतं, जबाबदारी कशी घ्यायची असते दुसऱ्यांची सुद्धा. कियांची आई म्हणते की बरं मी सांगेल त्याला समजावून. पण अहो मुलं ही वानपणा करणारच ना. अशोक मामा म्हणतात हो, मग तुम्ही समजावून सांगायला नको त्याला? आई म्हणून तुमची काय जबाबदारी आहे सांगा बरं मला? तुम्ही त्याला नीट शिकवायला नको कसं वागायचं असतं ते? तुम्ही नको का त्याला शिस्त लावायला? कियांची आई म्हणते की बरोबर, मी सांगेल त्याला समजावून. असं म्हणत ते कियानला म्हणतात चल रे तू घरी, मी तुला सांगितलं होतं की तू इथं खाली खेळायला येत जाऊ नको. हे आहेत तोपर्यंत यांच्यासारखे कटकटच असणार आहे. ते बास्केटबॉलचा क्लास लावला असता ना तर बरा झाला असता. चल तू घरी, असं म्हणत ती कियानला घरी घेऊन जाते. तर इकडे रियांश हा गौरीश आणि संयमीची ओळख करून देतो. गौरीश संयमीला म्हणतो की मी तुम्हाला काल कॉल केले, मेसेज केला, पण काही रिप्लाय नाही आला तुमच्याकडून. संयमी म्हणते की सॉरी, मी थोडी बिझी होते, पण मला आता तो जॉब करायला जमणार नाही. तुम्हाला वाटत असेल की मी इरिस्पॉन्सिबल आहे, मला कामाचं गांभीर्य नाहीये, तसं काही नाहीये. मला खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आता मला जॉब करायला जमणार नाही. गौरीश म्हणतो की खरंच काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा ना, काही पैशाचा वगैरे असेल तर आपण निगोशिएबल करूयात ना. तर संयमी म्हणते की नाही, ते नाही जमणार. गौरीश म्हणतो की आपण बसून बोलूया, तसे नाही तरी मी तुमचा इंटरव्ह्यू घेणार होतो, तर मग आता बोलण्यातूनच आपण इंटरव्ह्यू करूया, काही होते का सॉर्ट ते पाहूया. तर संयमी म्हणते की नाही ना, पण मला खरंच नाही जमणार जॉब करायला. रियांश म्हणतो अगं संयमी, आपण बोलून तर बघूयात, काही सॉर्ट झालं तर बरं चांगलंच होईल ना. चल आपण बसून बोलूयात, असं म्हणत ते तिघ जण बोलायला बसतात. त्यानंतर इकडे भैरवीचे वडील चंदनराव हे तिला कॉल करतात आणि म्हणतात की भैरवी, तुझ्याकडे ते ऍप आहे का ग? की त्यामध्ये ऑनलाईन वस्तू खरेदी करता येते आणि एका दिवसात डिलिव्हरी पण होते. भैरवी म्हणते की हो आहे, आता काय घ्यायचंय काय तुम्हाला? चंदनराव म्हणतात की अगं ते संयमीचे इयरफोन तुटले होते ना, मला ते तिला पाठवायचे होते. भैरवी म्हणते की तेव्हाच मी पाठवले ते. तुमचं कसं आहे ना बाबा, तुम्हाला इथं जबाबदारी घेता येत नाही आणि घेतली की ती तुम्ही याची दुसऱ्यांवरती टाकता. चंदनराव म्हणतात आता तुला काही येतं आणि आम्हाला काही येत नाही, यावरून आपण वाद घालायचाय का? अगं आमच्या वेळेस नव्हतं असं ऍप वगैरे काही, त्यामुळं आता मुलांची नातवंडाची आम्हाला काळजी नाही असं होत नाही ना. अगं ती मुलं सुस्थितीत वाढलेली आहेत, त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना वेळच्या वेळी आपण द्यायला नकोत का? भैरवी म्हणते की हो, मग आता ते अशोक माजगावकर घेऊन देणार आहेत का आपण घेऊन द्यायचं? त्यांना तर हे सुचलं सुद्धा नसतं. चंदनराव म्हणतात आता तुला ही तुलना करायची आहे का? भैरवी म्हणते अर्थातच, आता मी मुलं सांभाळणार असं म्हणून ते बडबड करून मुलांना तिकडे घेऊन गेलेत. मग आता द्या म्हणावं त्यांना काही गरजेच्या वस्तू हव्या आहेत ते. चंदनराव म्हणतात की हे बघ, तू मुलं सांभाळणार म्हणून तू तुझ्याकडे मुलं घेऊन आली होतीस का नाही? मग काय झालं त्याचं? आलं का तुला सांभाळता? झेपलं का तुला? भैरवी म्हणते की आता तुम्ही तेच धरून राहणार आहात का? पण बाबा तुमची पण काही जबाबदारी आहे की नाही? आता तुम्ही कोकणात राहता म्हणजे आम्ही काहीच करू शकत नाही, याला काही अर्थ नाही ना. चंदनराव म्हणतात अगं मग आता आम्ही काय करायला पाहिजे? काय अपेक्षा आहे तुझी? भैरवी म्हणते की आता ऐका, मी जे सांगते ना ते करा. तुम्ही ना काही दिवस मुंबईमध्ये राहायला या. अर्थातच आता तुम्हाला दुसरं घर नाही म्हटल्यावर तुम्ही माझ्याकडेच राहायला या आणि मुलांना आपल्याकडे बोलवून घ्या. त्या अशोक माजगावकरांना असं वाटू देत की तुम्ही मुलांना सांभाळत आहेत. मग हवं तर तुम्ही जा परत कोकणामध्ये, पण मुलं ही माझ्याकडेच राहतील. चंदनराव म्हणतात अगं पण ही फसवणूक केल्यासारखं नाहीये का? भैरवी म्हणते की राहू दे, फसवणूक तर फसवणूक, तुम्हाला वाटतं ना फसवणूक, तर काही हरकत नाही, पण ते करावंच लागेल. नाहीतर ती मुलं आयुष्यभर अशोक माजगावकरांकडे तडजोड करूनच राहतील. त्यांना त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी त्यांना मिळणार नाहीत, त्यांना नेहमीच कॉम्प्रोमाइज करावं लागेल. आणि तुमची स्तुतीतील नातवंड ही आयुष्यभर त्या अशोक माजगावकरांच्या गरिबीत वाढतील. त्यामुळे आता तुम्ही ठरवा आणि तुम्ही इकडे निघून या. इकडे गौरीश हा संयमीला तिच्या कामाबद्दलची सगळी काही माहिती देतो. तो तिला म्हणतो की असं असेल तुझं जॉब प्रोफाईल, तुला काही सगळं कळालेलं आहे? तर संयमी म्हणते की येस, आय एम सो एक्सायटेड फॉर दिस. गौरीश तिला म्हणतो की आणि तुला 1 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जाईल.
त्यामध्ये तुला इंडिव्हिज्युअल टिप्स सुद्धा दिले जातील. तसंही फेस्टिवल काही नाहीये, त्याच्यामुळे कामाचा लोड नसणार आहे. त्यामुळे तुला नीट चांगले शिकता पण येईल. संयमी म्हणते की हो, आणि मी पटकन शिकेल सुद्धा. गौरीश तिला म्हणतो की आणि तुला मंथली सॅलरी पण चांगली आहे आणि तुला टिप पण भेटतील. एवढे काही नसणार आहेत पण भेटेल. संयमी म्हणते की चालेल मला. समथिंग इज बेटर दॅन नथिंग बट थिंग इज. गौरीश म्हणतो का काही प्रॉब्लेम आहे का? तेवढ्यात रियांश बोलतो की मी काय म्हणतो संयमी, की तू आज संध्याकाळीच त्याच्या कॅफेवरती जाऊन ये. तू बघून ये ना कॅफे कसं आहे ते. वाटल्यास तर मी येतो तुझ्यासोबत. आणि तिला जर कॅफे आवडला ना गौरीश, तर ते आज संध्याकाळपासूनच जॉईन होईल. तर संयमीला तो विचारतो की तुला चालेल ना संयमी? संयमी म्हणते की हो चालेल ना, मी आज संध्याकाळपासूनच येईल. त्यानंतर संयमी ही घरी येते आणि ती फुलराणीला म्हणते की फुलराणी आंटी, मी जरा बाहेर जाऊन येऊ का? फुलराणी म्हणते जा की, मला कशाला विचारतेस पण. तर संयमी म्हणते की नाही, आजोबा मला बोलले होते की जेव्हा मी घरात नसेल ना त्यावेळेस तूच आमची गार्डियन असणार आहे. फुलराणी म्हणते कोण असणार आहे मी? संयमी म्हणते गार्डियन म्हणजे तू पालक असणार आहेस आमची. फुलराणी म्हणते की बरं ठीक आहे, जा जाऊन ये पण लवकर ये हा, नाहीतर ते तुमचे मोठे गार्डियन माझं डोकं खातील. तर संयमी म्हणते की हो मी लगेच येईल. असं म्हणत ती बाहेर जाते. तेवढ्यात अशोक मामा येतात. त्यांच्या हातात पिशवी असते. ते मोठ्याने सोडत असतात, ए फुलराणी, ए फुलराणी. फुलराणी बाहेर येते आणि ती अशोक मामांच्या हातातली सामाची पिशवी घेते. अशोक मामा संयमीला आडवत म्हणतात, आणि तू कुठं निघालीस आत्ता? फुलराणी मध्येच बोलते की ती बाहेर चाललेली आहे. अशोक मामा म्हणतात तुला विचारलंय का मी? पुढे ते संयमीला म्हणतात कुठे बाहेर चालली आहेस तू? तर फुलराणी म्हणते ती तिच्या मैत्रिणीकडे चालली आहे. अशोक मामा म्हणतात पण तुला मी विचारतोय का? तर ते पुढे संयमीला म्हणतात की आणि तुला आता कोणती इथं मध्येच मैत्रीण आली? कधीपासून तुझ्या इथं मैत्रिणी झाल्या? तर फुलराणी परत मध्येच बोलते की सोशल मीडियावरून होतात की मैत्रिणी. तर अशोक मामा म्हणतात तुला मी विचारतोय का? तू का मध्ये मध्ये बोलतेस? मी तिच्याशी बोलतोय ना, मला तिच्याशी बोलू दे. पुढे अशोक मामा हे संयमीला म्हणतात की आता सांग मला कुठली मैत्रीण आहे तुझी? तर संयमी सांगते की ती दुबईची मैत्रीण आहे. ती आता इथे आलेली आहे ना, तिलाच भेटायला चाललेली आहे. तर अशोक मामा म्हणतात आता वेळ काय झालेली आहे? तिने संजीच्या वेळेला घराबाहेर जाऊ नये, कळलं? अजिबात कुठे जायचं नाही. फुलराणी म्हणते जाऊ द्या की. अशोक मामा म्हणतात ए तू चुप्प बस, आता जायचं नाही. संयमी म्हणते ठीक आहे नाही जात. असं म्हणत संयमी आतमध्ये निघून जाते. फुलराणी म्हणते काय आहो तुम्ही, तुम्हाला काय कळतं का नाही? वयात आलेल्या पुरुषाचं कुणी वागतं का? अशोक मामा म्हणतात की मला तिची काळजी वाटते. फुलराणी म्हणते मग काळजी वाटते ना, असं वागा ना. पोलिस खाक्या कशाला दाखवताय ना तिला? अशोक मामा म्हणतात तू नको सांगूस मला मी कसं वागायचं ते. आणि काय गे, कालपर्यंत तुम्ही दोघी जणी एकमेकींच्या उरावर बसून भांडत होत्या, आता अचानकच काय तुम्हाला एकमेकीचा पुळका आलाय? फुलराणी म्हणते की तुम्ही आमच्या एक दिवस चाळीमध्ये या, नळाला पाणी आलं ना की मग बघायला या कशी भांडणं असतात, कशा बायका एकमेकांच्या उरावर बसून भांडत असतात ते. अशोक मामा म्हणतात तेवढंच पाहायचं राहिलंय आता. फुलराणी म्हणते फिनेल आणायचं राहिलेलं आहे. अशोक मामा म्हणतात काय फिनेल आणायचं राहिले, थांब आता घेऊन येतो. फुलराणी आडवतच म्हणते की थांबा आता कशाला जाताय? तिने सांगीला घराबाहेर जाऊ नये हेच तुम्ही सांगत होता ना आता. अशोक मामा म्हणतात हे बरं आहे, म्हणजे तुला काम चुकारपणा करायला मोकळीच तू. काय नाही मी जाऊन आणतो फिनेल. असं म्हणत ते घराबाहेर जातात. पुढे संयमी ही नाराज होऊन आतमध्ये बसते. ती म्हणते शिट यार काय बोरिंग आहे, काय फालतूगिरी. इरा तिथे येते आणि ती म्हणते काय झालं संयमी ताई? संयमी म्हणते मला एक कळत नाही इरू की मला एवढा गिल्ट काय येतोय त्यांना हे सगळं सांगायला. इरा म्हणते अगं मग तू सगळंच खरं सांगून टाक ना. संयमी म्हणते कसं सांगू, एकतर मला खोटं बोलता येत नाही. ईशान म्हणतो अगं मग तू सगळंच आधी ठरवून जायचं होतं ना, मग तुला खोटं बोलता आलं असतं. इरा म्हणते हा ईशान बघ किती खोटं बोलतो. अगं संयमी ताई तुला माहिती का, आसमा आंटीची खिडकी ह्यानेच फोडली होती. स्कूल मधली ट्यूबलाईट पण ह्यानेच फोडली होती. ईशान पण मध्ये मध्ये सांगतो आणि तुला माहिती का ताई, त्या मॅथ टीचरच्या खुर्चीला च्युइंगम हे मीच लावलं होतं. आणि त्या दिवशी नाही का फुलराणी आंटी तिचा मोबाईल सापडत होती, तो मोबाईल ना मीच लपवून ठेवला होता. इरा म्हणते आणि हे सगळं कोणालाही कळालं नाही, फक्त मला कळालं. तर संयमी ईशानला म्हणते हो का ईशान? ईशान म्हणतो बघ ताई मी किती टॅलेंटेड आहे की नाही. तर संयमी त्याला मारते आणि म्हणते काय ईशान स्टुपिड, तू खोटं बोलतोस, तुला कळत नाही खोटं बोलायचं नसतं, तू असा वागतोस. असं म्हणत ती त्याला मारू लागते. ईशान चिडतो आणि तो म्हणतो की संयमी ताई मला मारू नकोस, एकतर मीच तुला हेल्प करतोय आणि तू माझ्यावरतीच ओरडती, सगळे माझ्यावरतीच ओरडतात. असं म्हणत तो चिडून कोपऱ्यामध्ये रुसून बसतो. संयमी त्याला म्हणते की ईशान ड्रामा करू नकोस, इकडे ये. एकतर काहीच होत नाहीये माझा इकडे प्रॉब्लेम झालाय आणि तुझी ही अशी नाटकं चाललेली आहेत. इकडे रियांश हा उर्मिला काकू असा आवाज देतो. उर्मिला येते आणि ती म्हणते काय रे रियांश? रियांश म्हणतो मी जरा बाहेर जाऊन येतो. उर्मिला त्याला बरीचशी कामं सांगते की दळणाचा डबा आणायचा आहे, किराणा माल आणायचा वगैरे. तर रियांश म्हणतो हे मी नंतर केलं तर चालेल का, मी आता जाऊन येऊ का बाहेर? ते मला संयमी सोबत बाहेर जायचे. तर उर्मिला म्हणते कोण आहे संयमी?
रियांश म्हणतो, "अगं असं काय करतेस? अशोक आजोबा आहेत ना त्यांची नात." तर उर्मिला चिडते आणि म्हणते, की "त्यांच्या नातीपासून ना तू जरा लांबच राहा. अजिबात तिच्यासोबत जाऊ नकोस आणि तिने स्वतःहून जरी तुझ्यासोबत मैत्री करायचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा तू तिच्यापासून लांब राहा. एकतर ती फॅमिली खूप विचित्र आहे आणि ते अशोक माजगावकर तर त्याहून परत त्याच्यावरून काहीतरी राडा घालायचे आणि ते आपल्याकडे भांडायला यायचे. आणि या सोसायटीमध्ये तुला जर 1-2 वेळा त्या पोरीसोबत पाहिलं ना, तर लोकं मलाच विचारायला येतील, 'काय तुमचा रियांश त्यांच्यासोबत दिसतोय वगैरे. त्या फॅमिलीपासून लांब राहा.'" रियांश म्हणतो, "बर, मी आता जाऊ का?" तर उर्मिला म्हणते, की "हो, जा. मला काय, मी सांगायचं काम केलं. बाकी तू आणि तुझी बहीण बघून घे आणि येताना दळणाचा डबा घेऊन ये." इकडे संयमीचा कॅफेला जायचा टाइम झालेला असतो. ती सतत मोबाईल पाहत असते. ईशान तिथे येतो आणि तो म्हणतो, "संयमी ताई चल ना माझ्यासोबत खेळायला." संयमी म्हणते, की "नाही ईशान, मी जरा बिझी आहे." ईशान म्हणतो, "तू तर मोबाईल पाहतेस." संयमी म्हणते, की "मी डोक्यामध्ये बिझी आहे." ईशान तिला त्रास देऊ लागतो, की "चल ना प्लीज खेळायला ये ना." तर तिथून फुलराणी आवाज देते, की "ईशान बाबा इकडे ये, माझ्याकडे ये तू." ईशान जातो तर त्याला फुलराणी म्हणते, की "माझं काम झालं ना, की मी तुझ्यासोबत सापशिडी खेळेल." ईशान म्हणतो, "नाही नको, मी टीव्ही पाहतो." त्याच्यावरती फुलराणी ओरडते आणि म्हणते, की "अजिबात नाही हां, सारखा-सारखा टीव्ही पाहायचा नाही." इरा बेबी काय सांगते, की त्याने डोळे खराब होतात. पुढे फुलराणी त्याला म्हणते, की "बरं मला एक सांग, तुला खरंच कंटाळा आला नाही का? तुला भूक लागलेली आहे?" ईशान म्हणतो, "मला भूक लागलेली आहे." तर मग फुलराणी म्हणते, "ते बघ तिथं डब्बा आहे चिवड्याचा, तो घे, मी तुला ताटलीत काढून देते." ईशान तो डब्बा काढतो आणि झाकण उघडायला लागतो. फुलराणी त्याला म्हणते, की "थांब मी काढते." ईशान म्हणतो, "नाही, नाही मी काढतो." असं म्हणत तो झाकण उघडतो, तो सगळा चिवडा खाली सांडतो. संयमी हे पाहून फार चिडते आणि ती म्हणते, की "ईशान तुला एका जागी शांत बसता येत नाही का? चल बाहेर ये आणि इरा खेळ याच्यासोबत." असं म्हणून ते त्याच्यावरती ओरडते आणि त्याला आत पाठवून देते. बऱ्याच वेळ वाट पाहिल्यानंतर रियांश हा संयमीला फोन लावतो. तर संयमी त्याचा फोन कट करते आणि डोक्याला हात लावून बसते. तेवढ्यात तिथे इरा येते आणि ती मोठ्यानेच म्हणते, की "संयमी ताई, ईशान कपाटामध्ये अडकलेला आहे. आम्ही लपाछपी खेळत होतो आणि बराच वेळ झाला तो काय कपाटाच्या बाहेर येत नाहीये. त्याला दरवाजा उघडता येत नाहीये." पूर्णानी सुद्धा तिचा फोन ठेवते आणि म्हणते, की "अरे देवा, पोरगा आतमध्ये गुदमरलं असेल." असं म्हणत ह्या तिघीजणी आतमध्ये पळतात. कपाटापाशी जाऊन त्याला आवाज देतात. तर ईशान म्हणतो, की "मला आतून दरवाजा उघडता येत नाहीये." पुराणी त्याला धीर देत म्हणते, की "ईशान बाबा तू ना काळजी करू नकोस. तू मारुतीचं नाव घे. आम्ही आहोत ना, आम्ही सगळं करू काय करायचंय ते." संयमी सुद्धा त्याला म्हणते, की "ईशान तुला दरवाजा उघडता येत नाही का? तू असा कसा ब्लॉक झालास?" ईशान म्हणतो, की "नाही ना उघडता येते मला दरवाजा. मला सूज लागलेली आहे आणि मला श्वास पण नीट घेता येत नाही. पल्लवी, अमित कुणी आहे का? मला वाचवा इथून." तर फुलराणी म्हणते, की "ऐक ईशान बाबा, तू ना जास्त घाबरू नकोस. तू हळू श्वास घे आणि ना मी पाहते इथे कुठे किल्ली आहे का?" पुढे ती इराला म्हणते, की "तू ते सातपुते काका आहेत ना त्यांना बोलून आण, त्यांच्याकडे किल्ली वगैरे असेल तर." तर फुलराणी इकडे चावी सापडत असते. इकडे इरा ही सातपुत्यांचा दरवाजा वाजवते. सातपुते बाहेर येतात आणि ते म्हणतात, "काय आहे?" तर ईशा तर इरा म्हणते, की "ईशान आतमध्ये अडकलेला आहे कपाटाच्या आतमध्ये. त्याला दरवाजा खोलता येत नाहीये." सातपुते म्हणतात, "मग आजोबा नाहीत का तुझे?" इरा म्हणते, की "नाही येत ते. चला ना लवकर." तर सातपुते म्हणतात, "अगं माझा क्लास चालाय." इरा म्हणते, "चला लवकर." असं म्हणत ती सातपुतेचा हात पकडते आणि जबरदस्ती घरामध्ये घेऊन येते. सातपुते आतमध्ये येतात आणि म्हणतात, "हे ईशान, तू आतमध्येच का? दरवाजा नाही उघडतायत का?" ईशान म्हणतो, की "मला खूप भीती वाटते. नाही दरवाजा उघडत पुढे फुलराणी म्हणते, की "तुम्ही जा देसाईंना वगैरे जाऊन बोलून आणा. त्यांच्याकडे काही चावी वगैरे असेल, नाहीतर चावीवाल्याला बोलवा जावा." असं ती सातपुतेंना सांगते. सातपुते तिथून जातात. पुढे फुलराणी ही संयमीला म्हणते, की "तू जा आणि तू जाऊन आहे ना आजोबांना तुमच्या फोन लावा. हा माणूस चावी-बिवी बाहेर घेऊन गेला की काय काही सुधरत नाहीये." आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.